नागपुरातील अजनी परिसरात आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। सदरची घटना ही 14 एप्रिल रॅली संबंधित नव्हती। 13 तारखेला जो केक कटिंगचा कार्यक्रम असतो तर मोहल्ल्यातून नवीन बाबुळकडा मोहल्ल्यातून एक छोटीशी रॅली निघाली होती। त्यामध्ये फिर्यादी नामे साहिल देवेंद्र तेलमोरे हा ढोल वाजवत होता। तर ढोल वाजवत असताना तो पाणी पिण्यासाठी त्याचा एक मित्र आहे मोहल्ल्यातलाच बंटी याच्या घरासमोर थांबला व बंटीला पाणी आणायला सांगितले। परंतु यांचा व आरोपींचा एक जुना वाद झालेला होता। 3 ते 4 महिन्यापूर्वी फिर्यादीचा भाचा हा घरासमोर 2 वर्षाचा लहान भाचा घरासमोर खेळत असताना यातील एक अल्पवयीन आरोपीने ट्रिपल सीट मोटरसायकल जोराने नेल्याने याने त्याला टोकले होते आणि या दोघात बाचाबाची झालेली होती। त्यावेळेस फिर्यादीने कोणतीच तक्रार पोलीस ठाणे याची दिलेली नव्हती। परंतु त्या बाचाबाचीचा आणि त्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी हा 13 तारखेची रात्री म्हणजे 14 तारीख सुरू झाल्यावर रात्री 1:30 वाजता ढोल वाजवून थकून बसला असताना रॅली समोर निघून गेली होती आणि त्यामुळे तो तिथे उभा होता बंटी त्याच्या मित्राच्या घरासमोर। तर यातील आरोपी क्रमांक 1 आंबा उर्फ वैभव शेंडे, आरोपी क्रमांक 2 प्रिन्स जांभूळकर व इतर 3 अल्पवयीन आरोपींनी त्याला एकटा उभा बघून जुन्या वादाच्या कारणावरून तिथे येऊन त्याला हातबुक्कीने मारहाण सुरू केली व त्यातील एका अल्पवयीन आरोपीने त्याच्या पाठीत सुरा खुपसला। तर आम्हाला ही माहिती मिळताच मेडिकलमध्ये सदर आरोपीला त्याचे मित्र आदी व इतर मित्र त्याला ॲडमिट करायला घेऊन गेले। आम्हाला ही माहिती मिळताच आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली व तात्काळ मेडिकलमध्ये पोहोचलो। तेव्हा डॉक्टरांनी असे सांगितले की सदर पीडित हा बोलण्याच्या स्थितीत नाही आहे। तरीसुद्धा आम्ही त्याच्याकडून आरोपींची नावं माहीत करून घेतली व इतर आरोपी यांना डिटेन करण्यात आले व त्यामध्ये अपक्रमांक 163/163/26 कलम 189 2 189 4 190 118(2) व 3(5) व महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सर्व आरोपितांना पकडण्यात आलेले आहे। तसेच अल्पवयीन आरोपी यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलेले आहे आणि इतर कारवाई फॉरेन्सिक व्हॅन बोलवून तिथून पुरावे हस्तगत करण्याचा सुद्धा आम्ही केलेले आहेत आणि इतर तपास आता आम्ही करत आहोत। इतर 2 आरोपींचा आज आम्ही PCR घेणार आहोत। नाही, सध्या 2 आरोपींचं काही रेकॉर्ड नाही आहे। इतर मग अल्पवयीन आरोपींपैकी इतर 2 आरोपींचा रेकॉर्ड आहे। This video is sponsored by Shivam Jewelry.